नमस्कार, उज्ज्वला किचन मध्ये मी रवा केक बनवते। त्यासाठी 1 वाटी रवा, हे गव्हाचं पीठ, त्यासाठी बेकिंग पावडर, सोडा, खायचा सोडा, ही पिठी साखर, तेल आणि त्या भांड्यात करणार ते। आता मी रवा आणि हे गव्हाचं पीठ याच्यामध्ये साखरेमध्ये टाकून घेते। रवा बारीक करून घेते हे सगळं। एक वाटी दूध, तर मी थोडंच घातलं। आता बॅटर मी ना काढून घेतला। आता मी या केक मध्ये रवा 1 वाटी रवा टाकला, अर्धा वाटी गव्हाचं पीठ टाकलं, आणि साखर अर्धी वाटी, तेल अर्ध्या वाटीला कमी थोडं, म्हणजे पाऊण वाटी नाही, 4 चमचे असं तेल घातलं, 2 वेलदोडे घातले, बेकिंग पावडर, सोडा, खायचा सोडा अर्धा चमचा टाकला। आता थोडं मीठ टाकते। हे बघा असं झालं, मिक्सर मध्ये करून घेतलं मी। आता थोडं मीठ घालते, मीठ घातलं मी। घेतलं ना मी, त्याला मी मैदा घालून घेतलं, तेल लावून घेतलं। आता मैदा भरभरते याच्यावर, आणि मग मैदा सगळं डस्टिंग करून घेते। याला डस्टिंग म्हणतात। आणि मग याच्यामुळे घालते मी आता बॅटर। आता थोडं मैद्यामध्ये ना हे तुटी फुटी चेरी टाकते, घालते। तर मला बुडबुडे येतात ना, हे दाखव। याच्यात ठेवलं। आता आधी कढई टाकून घेतली, ती कढई त्याच्यामध्ये हे बघा आता ठेवलं, आणि 35 मिनिटापर्यंत बेक होईल कमी याच्यावर। आता मी काढते, 35 मिनिटं झाले। आता बघू आपण केक झाला का। झाकण काढून घेते, गरम आहे ना, किती छान फुगला। पण मी टूथपिक घालून बघते, टूथपिक घालते। अरे हे क्लीन काडी आली, एकदम क्लीन आहे, तेव्हा क्लीन येते। झालं, 35 मिनिटं लागेल केक बनायला। आता मी गॅस बंद करते। हे झालं ना, अजून एकदा बघते, एकदम क्लीन येतं, हे लागत नाही। झाला केक पूर्ण 35 मिनिटं। आता मी गॅस बंद करते, थोडं थंड होऊ देते। आता काढते मी सगळं गोल हे करून घेते आधी। सगळं कडा आहे ना त्याच्या आधी सोडून घ्यायच्या, मग ते व्यवस्थित निघतं। खूप छान दिसतं, असं कलर पण छान आला त्याचा। किती सुंदर केक झाला बघा, याच्यातून काढला, व्यवस्थित निघाला भांड्यातून। आता हे बघा किती सुंदर केक झाला। आता
हे आता केक ह्याचे बारीक पीसेस करते. आता झाला केक, मी आता कापते त्याला. मी कट केला केक, हे झाला स्पॉन्जी एकदम छान स्पॉन्जी, हे एकदम छान केक हा. एकदम खायला पण एकदम चांगला आहे. माझ्या मुलाने लगेच खायला सुरुवात केली, त्याला खूप आवडला. टेस्ट पण छान लागते हे. हां, टेस्ट पण चांगली लागते आणि चांगला झाला एकदम मऊ लुसलुशीत केक झाला हा. खूप छान झाला, टेस्टी. माझ्यासारखा केक करून बघा. मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मित्रमंडळीसह माझा व्हिडिओ बघा, शेअर करा सगळ्यांना. थँक्यू, धन्यवाद. हॅपी क्रिसमस.